आणि बातमी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावानं 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर घोटाळा प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नाशिक पोलिसांनी जामनेरमधनं तिघांना तर धुळ्यातनं एका संशयिताला ताब्यात घेतलंय। 9 ठेकेदारांकडनं तब्बल 65 लाख उकळल्याचा प्रकार देखील समोर आलाय। यामध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीचा वापर देखील करण्यात आलाय। जेवण, नाश्ता, ब्लँकेट आणि पाणी पुरवठ्याच्या कामासाठी बनावट टेंडर काढल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी आता चौघांना ताब्यात घेण्यात आलंय। मुख्य टेंडरची कॉपी करून 30 कॉपी ही बनावट पद्धतीने देण्यात आली आणि यातूनच 65 लाख उकळल्याचंही समोर आलंय। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी रस्त्याची व्यथा मांडलेली आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा हे विद्यार्थी जे आहेत ते प्रतिनिधी बनलेत, रिपोर्टर बनलेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा समजत नाही अशा स्वरूपाचा सवाल विद्यार्थ्यांनी केला। खड्ड्यात रस्ता। माझं नाव आदित्य गोरे, दिदी रस्त्यामुळे काहीतरी व्हायचं। माझं नाव स्मिता शीर, आमचं गाव पेगलवाडी आहे, छोटंसं गाव आहे आमचं। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा। हे बघा आमच्या गावात किती खड्डे झाले। इकडे कोणी लक्ष पण देत नाही, काय नाही। इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे। आम्हाला शाळेत जायला त्रास होतो, कपडे सारे माखून जातात चिखलाने। आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ते थोडं चांगलं व्हायला पाहिजे, सगळं चांगलं व्हायला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे।